आज आपण उन्हाळ्यासाठी खास असं मसाले ताक कसं करायचं आणि हे ताक तयार करायला ताकाचा मसाला कसा करायचा हे बघतोय। यात आपण जे साहित्य वापरतो त्याचं प्रमाण जर व्यवस्थित घेतलं तर आपला ताकाचा मसाला अगदी परफेक्ट होतो आणि हा मसाला आपण 1-2 महिने स्टोर करून ठेवू शकतो। चला तर सुरुवात करूया। ताकाचा मसाला बनवायला मी इथे एक पॅन घेतलाय, गरम करायला ठेवलंय। आता पॅन गरम झालाय। इथे मी सगळे माप या चम्मचनी घेतले। आपले पोहे खायचा चम्मच, 3 चम्मच जिरे घेतलाय, 2 चम्मच धने, 1 चम्मच ओवा आणि 10-12 मिरे घेतले। तर हे सगळं आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। एकदम कमी गॅसवरती भाजायचं आणि सतत हलवत राहायचं। मसाले जाळायचे नाही, फक्त थोडा सुगंध यायला लागला, गरम झाले व्यवस्थित की गॅस बंद करायचा। असं हलवत हलवत 1-2 मिनिटं तरी लागतात ते भाजायला। हे बघा आता आपले 2 मिनिट झाले परतून, छान परतले गेले। एकदम काळपट नाही करायचे। आता गॅस बंद केलाय ना, याला थोडं कोमट करून घेऊया। आता हे बघा थोडे कोमट झाले मसाले। मी हे एका प्लेट मध्ये काढून घेते। आपल्याला हे मसाले पूर्णपणे थंड करून घ्यायचे, तेव्हाच मिक्सरला फिरवायचं। आता यात मी 1 चम्मच काळं मीठ घालते। मी तुम्हाला जो चम्मच दाखवला त्याने सगळं प्रमाण घेतलंय। अर्धा चम्मच आलं पावडर, सुंठ पावडर, पाव चम्मच हिंग आणि साधं मीठ 1 चम्मच। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि मिक्स करून थंड करून घ्यायचं। एकदम पूर्णपणे थंड करून मिक्सरला बारीक करायचं। हे बघा अशा प्रकारे मी मिक्सरला एकदम बारीक पावडर बनवून घेतले। आता आपण हे असं एका काचेच्या बरणीत भरून ठेवायची, म्हणजे आपल्याला 1 ते 2 महिने टिकतं। तर आता मी हे एका काचेच्या बरणीत भरून ठेवते, हवा बंद। त्याला ओला हात लागला नाही तर व्यवस्थित टिकतं। ओला जर हात लागला तर पाणी सुटू शकतं। आणि नेहमीच्या वापरासाठी मी एक ह्या छोट्या बरणीत काढून ठेवते। आता आपण मसाला तयार आहे। आपण मसाला ताक कसं बनवायचं या मसाल्यापासून ते बघूया। इथे मी बघा दही घेतलाय, अर्ध वाटी दही घेते आणि हा मसाला जो आहे आपला हा घेतलाय अर्धा चम्मच। अर्ध वाटी दह्याला अर्धा चम्मच मसाला बरोबर होतो। आता हे दही व्यवस्थित घुसळून घेते। हे बघा अशा प्रकारे दही व्यवस्थित घुसळलं गेलंय। आता इथे मी माठातलं थंडगार पाणी घालते। मी अर्ध वाटी दही घेतलंय, तर आता इथे 2 ते 3 वाट्या पाणी घालते, म्हणजे हे ताक पातळच असतंय। आता पुन्हा एकदा व्यवस्थित घुसळून घ्या। बघा अशा प्रकारे आपलं ताक तयार आहे। यात आपण मीठ वगैरे सगळं व्यवस्थित पहिलेच घातलंय, त्यामुळे काहीच घालायची आवश्यकता नाही। आपलं बेसिक ताक झालंय। मग आपण याला वेगवेगळा पुदिना वगैरे फ्लेवर देऊन करू शकतो। अशा प्रकारे अतिशय पाचक, चविष्ट आणि शरीराला थंडावा देणारा आपला मसाला ताक आणि ताकाचा मसाला तयार आहे। हा मसाला बनवून ठेवला तर 1-2 महिने आरामात टिकतो आणि यापासून आपण अगदी पटकन मसाला ताक तयार करू शकतो। माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक जरूर करा, जास्तीत जास्त शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, नवीन असाल तर सबस्क्राइब करा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।